राज्यभरात बोगस मतदार दुबार नावार यांच्या तक्रारी वाढत असताना वसई विरारमध्ये देखील 80,000हून अधिक दुबार मतदार असल्याचं तक्रार करण्यात आलेली आहे आणि ही तक्रार केली आहे बहुजन विकास आघाडीने। बहुजन विकास आघाडीने आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पुरावे सादर केले आणि पुराव्यानिशी ही तक्रार केलेली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात दुबार नावं आहेत, फोटो वेगवेगळे आहेत, नावं एक आहेत, काही ठिकाणी दोन वेगळे फोटो आहेत, नावं एकत्र आहे, काही ठिकाणी एक नाव आहे आणि फोटो एक आहे। अशा विविध प्रकारच्या अडचणी आहेत, अनेक ठिकाणी पत्ते एक आहेत। अशी दुबार नावं जी आहेत ती निवडणूक आयोगाला दाखवण्यात आलेली आहे। आज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज अनेक ऑब्जेक्शन आलेली आहेत आणि आज शेवटच्या क्षणाला बहुजन विकास आघाडीने ऑब्जेक्शन दाखल केलेलं आहे। 80,000 नावं ही दुबार असल्याचं बहुजन विकास आघाडीने सांगितलेलं आहे आणि 80,000 मतदारांचे पुराव्याचा मोठा गठ्ठा जो आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्यामुळे येत्या काळात या 80,000 मतांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते देखील पाहावं लागणार आहे, कारण ही मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप वसई विरार परिसरात अनेक राजकीय नेत्यांनी केला होता आणि हीच ती 80,000 नावं आहेत का ही बोगस मतदान याद्वारे होत होतं ते देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे 80,000 नावं तपासून पुन्हा त्यांची तपासणी करणे हे निवडणूक आयोगापुढे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेकडे मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे 80,000 या नावांवर निवडणूक निर्णय अधिकारी वसई विरार परिसरातला काय भूमिका घेतात पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे ज्यांनी ही तक्रार केली आहे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा संघटक सचिव अजीव पाटील यांनी नेमकं म्हटलं काय आपण ऐकूयात। बहुजन विकास आघाडीने ऑब्जेक्शन दिलेलं आहे आणि फुल प्रूफ दिलेलं आहे, प्रिंट मारून दिलेलं आहे, पेन ड्राईव्ह दिलेला आहे। 80,000च्या वरती दुबार नाव आहेत। त्यानंतर फोटो सेम असलेले पण नावं वेगवेगळी असलेली अनेक नावं आहेत। सिंगल नाव असलेलं नुसतंच नाव पुढे वडिलांचं किंवा आडनाव नसलेली अनेक नावं आहेत। इपिक नंबर सारखेच असलेले अनेक आहेत। काही ठिकाणी नावासारखे आहेत, इपिक नंबर वेगवेगळे आहेत। काही ठिकाणी फोटो सेम आहेत, नावं वेगळे आहेत। काही ठिकाणी नावं सेम आहेत, फोटो वेगवेगळे आहेत। असे असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये घोळ आहे का जो गेल्या विधानसभेमध्ये त्या घोळाचा फायदा घेतला गेला होता आणि आता देखील हा महापालिकेला घेण्यासाठी केलेला आहे। त्यानंतर अनेक अशी नावं आहेत का जी सिंगल नावं आहेत ही घुसवलेली दिसतात, तर त्याची देखील आम्ही तक्रार केलेली आहे। बरेचसे मतदार नोंदवताना कुठचंही प्रूफ न घेता मतदार नोंदवले गेलेले आहेत आणि असे मोठ्या प्रमाणामध्ये वसई तालुक्यात शहरी भागामध्ये अशी नावं घुसवलेली आहेत। तर अशी दुबार नावं असलेली आम्ही दिलेली आहेत आणि फुल प्रूफ त्यांना आम्ही डिटेल प्रिंट मारून पण दिलेलं आहे, पेनड्राईव्ह पण दिलेलं आहे आणि याही पुढे अगर काही झालं नाही तर पुढे कायदेशीर कारवाई करण्याची देखील तजवीज आम्ही ठेवलेली आहे। ही जी नावं आहेत एकंदर किती नावं आहेत आणि वसई विरार नावासकट कुठल्या भागातली नावं आहेत? शहरी भागामध्ये ही सगळी नावं मॅक्झिमम घुसवलेली आहेत का जी 80,000च्या वरती आहे आणि काही नावं अशी आहेत की ती सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मिळून आलेली नाहीत, परंतु तरी देखील ती मतदार यादीमध्ये ठेवलेली आहेत। तर खरं म्हणजे जी नावं इकडे अस्तित्वातच नाहीत, ते लोक राहतच नाहीत, अशी नावं खरं तर बघितलं तर डिलीट करायला पाहिजे, परंतु त्यांच्या देखील अडचणी आहेत का त्या अधिकार महापालिकेला नाही, कलेक्टरना आहेत, तर त्याबाबत देखील आम्ही पुढील प्रक्रिया किंवा कायदेशीर कारवाई करीत आहोत। काय सांगते मुंबई मध्ये देखील अनेक लाखो नावं बोगस आहेत, ही जी नावं आहेत ही बोगस असल्या असं बोलू शकतो आणि यांनी आमदार विधानसभेच्या इलेक्शनला पण यांनी वोटिंग केलेलं आहे। बऱ्याचशा जणांनी विधानसभेला देखील बोगस नावं असलेल्या किंवा इकडूनच्या तिकडूनच्या नावांनी इकडे केलेलं आहे। म्हणजे बोईसर मतदारसंघातील देखील नावं काही इकडे टाकलेली आहेत। तसं वेगवेगळ्या ठिकाणची नावं इकडे आलेली आहेत आणि आम्ही त्यावेळीच सांगितलेले का तालुक्याच्या बाहेर किंवा या शहराच्या बाहेरची देखील नावं इकडे नोंदवली गेलेली आहेत। कोणी नोंदवली, काय नोंदवली हे हा वेगळा प्रश्न आहे। बरेचसे नोंदवत असताना एक लक्षात आलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये की नुसता फॉर्म भरलेला आहे पण त्याला लागणारे जे जोडपत्र आहेत किंवा सपोर्टिंग कागद आहेत ते असे कुठचेही जोडलेले नाही आहेत। तर त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही आम्ही करीत आहोत। किती केलं तरी बहुजन विकास आघाडी पैकीच्या पैकी सीट निवडून आणेल यात तीळ मात्र शंका नाही। बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे सहयोगी पक्ष हे सक्षम आहेत, त्यामुळे कोणी कितीही केलं, कितीही प्रयत्न केला तरी येत्या महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी पैकीच्या पैकी जागा काढणारच। बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ता नगरसेवक जात आहेत त्याच्याबद्दल काय बोलणार? बघा, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत, परंतु नव्या दमाचे नव्या फळीचे असे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड कामाला लागलेले आहेत
आणि विभागवार मतदार यादीवर काम चालू झालेलं आहे. गेल्या 35 वर्षात बहुजन विकास आघाडीने जी विविध कामं केलेली आहेत किंवा पुढे उद्दिष्ट ठेवून जी कामं चालू आहेत किंवा भविष्यात जी करणार आहेत ती कामं बहुजन विकास आघाडीने जोरात करायला सुरुवात केलेली आहे. जे बहुजन विकास आघाडीला पूर्वी हसायचे की आमदाराचं काम रोड आणि गटार नाही, त्यांनी कायदे बनवायचं, हे आमदाराचं काम असे म्हणणारे, आता बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी किंवा तत्कालीन लोकप्रतिनिधींनी मंजूर केली कामाचं उद्घाटन करण्यामध्ये धन्यता मानतात. हेच महत्त्वाचं आहे. जे काही आहे, जे काही कामं चालू आहेत त्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आता जरी माजी नगरसेवक असला आहे, प्रशासकीय 5 वर्ष राजवट आहे, लोकांना अजून माहिती नाही प्रशासकीय राजवट चालू आहे असं, लोकांना असं वाटतं बहुजन विकास आघाडीचीच सत्ता आहे आणि विरोधी पक्ष जे आहेत, जे निवडून आल्यात आताचे लोकप्रतिनिधी, ते देखील त्यांच्या बोलण्यामध्ये कधीतरी तसंच येतं. तरीसुद्धा बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जरी आता सत्ता नसली तरी मोठ्या प्रमाणामध्ये कामं करतात आणि कामं होत आहेत.